श्रीराम जय जय राम। निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी। मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी। आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे। हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही, असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे। नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले, हे म्हणणे बरोबर नाही। शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे, परंतु मन थकले हे मात्र संयुक्तित नाही। मन हा परमेश्वराचा अंश आहे, असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे। मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची, परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही। पूर्वी 6-6 तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही। मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे, पण स्मरण राहू शकत नाही असे होणार नाही। मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे, हे खरे कारण आहे। तेव्हा सर्व व्यापांतून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे। पैसा अडका, प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा। असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो, हे मी खात्रीने सांगेन। पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दुरून येतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये। लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच, तो टाळता येणे कठीण आहे। पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत। धर्माचरण, भगवत भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत, किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे। चित्तशुद्धीचे लक्षण हे की आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना असणे। ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवा, म्हणजे हळूहळू भगवत कृपेने साधेल। अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे, आणि तो केव्हा डोके वर काढील, यात घात करील याचा पत्ता लागणार नाही। पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे, म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी। श्रीराम जय जय राम। नामानेच भगवंताच्या रूपाचा बोध होतो। श्री महाराजांनी भगवंताचे नाम कर्मा इतकेच वैदिक आहे हे विप्रसभेत सांगितले। त्या नामाचे भगवत स्वरूप, नामाचे विलक्षण महात्म्य वेदांतशास्त्रात निष्णात असलेल्या तुकारामबुवा वल्हणकर ह्या विद्वानाबरोबर झालेल्या संवादात संयुक्तिक पटवून देऊन परमेश्वराचे नाम परमेश्वर प्राप्तीचे कर्म, योग, ज्ञान या मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे असे नाही, तर अर्चन, सेवन, ध्यानादी सर्व भक्ती उपायांमध्ये भगवंताचे नामच श्रेष्ठ साधन आहे हे मत दृढ केले। भगवंताच्या रूपापेक्षाही नाम भगवंताच्या निकटतर आहे। भगवंताची अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्याचे नाम देशकालातीत असते। जगामधल्या सर्व वस्तूंचे मूलद्रव्य एकच आहे,
अनेक रूपे आली तरी मूलद्रव्य कायमच राहते, म्हणून नाम श्रेष्ठ आहे. इंद्रियांनी रूपाचे ज्ञान होते, ते सूक्ष्म असते. ते ज्ञान नामात साठवले आहे. भगवंताचे नाम शब्दच आहे. भगवंताच्या नामात त्याचे रूप, गुण, लीला साठवल्या आहेत. एका नामाने भगवंताचे समग्र रूप साक्षात्कृत होते. रूप भगवंताची जड खूण आहे, तर नाम ही त्याची सूक्ष्म खूण आहे. जड रूप व्यक्त आहे, तर नाम अव्यक्त रूपाने त्याला आपल्यात सामावणारे आहे. नामानेच भगवंताच्या रूपाचा बोध होतो. भगवंताचे शब्दरूप नाम नित्य आहे. रूप हे नामापेक्षा जड दृश्य विकार पावणारे असल्याने त्याला कालादी मर्यादा असतात, परंतु नाम सूक्ष्म विकाररहित असल्याने ते कालातीत, नित्य आणि सत आहे. रूपे बदलली तरी त्यात नामाचा असणेपणा असतो. नाम नुसते सत नाही, ते विकाररहित असल्याने पूर्ण दुःखरहित आहे, आनंद स्वरूप आहे. नामाने सर्व पापांचे क्षालन होते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा राजा आहे. नामाने आनंदमय भगवंताचे सानिध्य लाभल्याने त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. अशा प्रकारे नामासारख्या सूक्ष्म अदृश्य संकल्पनेचे महात्म्य सर्वांनाच त्यांनी पटवून दिले. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.